सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या गंगानगरच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलो आहे। गंगानगरच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये येण्याचं खरं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की गंगानगर, बेकराईनगर, ढमाळवाडी, पापडे वस्ती, पुरसुंगी या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी जी आहे ते वाढत आहे आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका विशाखाताई हरपळे, संदीप काका हरपळे, त्याचबरोबर कुणाल सरोदे, कडाळीताई, रोहिणीताई यांनी विशेषतः दखल घेतली आणि या भागामध्ये उत्तम दर्जाचं पोलीस चौकी उभारणीचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून गंगानगर या भागामध्ये पोलीस चौकी व्हावी या प्रस्ताव जो आहे ते प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका विशाखाताई हरपळे यांनी विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांच्याकडे मांडला होता। नागरिकांनी देखील विशाखाताई हरपळे यांना प्रचार दरम्यान वारंवार एकच तक्रार देत होते की ताई, आमच्या या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे आणि निश्चितपणे आपण नगरसेविका होणार कारण की आम्ही तुमच्या बरोबरीने आहे, पण आमची एकच मागणी आहे की आमच्या या प्रभागामध्ये उत्तम दर्जाचं पोलीस चौकी व्हावी। पहिली मागणी जी आहे ते नगरसेविका विशाखाताई हरपळे यांच्या माध्यमातून ते पूर्ण झालेलं आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतोय। विशाखाताई हरपळे, संदीप काका हरपळे यांनी ज्या पद्धतीने विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांच्याकडे नागरिकांच्या समस्याचे एक प्रस्ताव मांडला, त्या टायमाला विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांनी नगरसेविका विशाखाताई हरपळे यांना शब्द दिला की माझ्याकडून गंगानगर, ढमाळवाडी, पापडे वस्ती, पुरसुंगी या संपूर्ण परिसरामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी निश्चितपणे माझ्याकडून जे उत्तम दर्जाचं पोलीस चौकी करता येईल ते मी करणार आणि निश्चितच विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांनी सांगितल्याप्रमाणे नगरसेविका विशाखाताई हरपळे, संदीप काका हरपळे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे असं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं पोलीस चौकीचं काम सुरुवात झालेली आहे। बांधकामामध्ये हे वॉल कंपाऊंड असणार आहे आणि वृक्षारोपण जे आहे ते सुद्धा नगरसेविका विशाखाताई हरपळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि या भागामध्ये राहणारे जे काही ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत, महिला भगिनी आपण पाहतोय, यांच्या माध्यमातून अतिशय सहकार्याची भावना या ठिकाणी व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते आणि नागरिकांचं देखील सहकार्य या ठिकाणी नगरसेविका विशाखाताई हरपळे असेल, संदीप काका हरपळे असेल आणि ज्यांनी पोलीस चौकी उभारण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी आपला मोलाचा वाटा दिला ते म्हणजे जागा दिली असे कुणाल भाऊ सरोदे, त्यांना देखील अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी उत्तम दर्जाचं पोलीस चौकी उभारण्यात येते जेणेकरून वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू शकते। मात्र आता या ठिकाणी पोलीस चौकी झाल्यानंतर पोलीस प्रशासन कधीपर्यंत या ठिकाणी असणार आहे? पोलीस चौकी झाल्यामुळे निश्चितपणे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार का नाही हा देखील आता प्रश्न आपल्यासमोर उद्भवत आहे। मात्र पुढं चालून काय होणार आहे हे आता पाहणं आपल्याला गरजेचं ठरणार आहे। नमस्कार, मी सौ विशाखा संदीप हरपळे, प्रभाग क्रमांक 4ची नगरसेविका। या गंगानगर या प्रभागामध्ये प्रचार करत असताना मला सगळ्यात पहिल्यांदा इथं वाढती गुन्हेगारी ही एवढी आढळून आली आणि प्रचार करताना लोक पाणी, लाईट या मागणीच्या आधी चौकीची मागणी करत होते। म्हणजे इथल्या महिलांना 6 वाजले की घराच्या बाहेर पडणं मुश्किल होत होतं। इथल्या तरुण मुलींना कॅनलवरून जाताना 6 नंतर म्हणजे पूर्ण तो बंदच व्हायचं। या ठिकाणची गुन्हेगारी लक्षात घेता सगळ्यात पहिल्यांदा मी ज्यावेळी तुम्हाला बाईट दिली होती त्यावेळी मी लोकांना सांगितलं होतं की मी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी लावणार आणि ज्याप्रमाणे लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता मी माझा पहिला शब्द पाळण्याचा प्रयत्न करत आहे। त्यात मला येथील स्थानिक महिलांचा खूप प्रतिसाद लाभत आहे। विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। या प्रभागामध्ये प्रचार चालू असताना बापूंना चौकीची मागणी केली। बापूंनी गंगानगरची वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लगेच त्यांनी पुढची प्रोसेस चालू केली व चौकी होण्यासाठी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं। मी बापूंचे सर्व गंगानगरच्या वतीने, सर्व महिला भगिनींच्या वतीने मी बापूंचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। ही चौकी फक्त प्रभाग क्रमांक 4ची नसून संपूर्ण गंगानगर या सगळ्यांसाठी आहे। विजयबापू शिवतारे यांचा खूप मोलाचा वाटा आहे। बापूंचं पक्षाच्या वतीने या चौकीवरती बारकाईने लक्ष असणार आहे, त्यामुळं प्रशासनाने 100% शिवतारे बापूंच्या माध्यमातून ह्या चौकीची उभारणी आपण करतोय। पोलीस प्रशासनाचं सुद्धा यामध्ये भरपूर मोलाचा वाटा आहे, ते सुद्धा खूप साथ देतात। पण मला पोलीस प्रशासनाला एक विनंती करायची आहे, गुन्हेगारांशी कुठलंही संलग्न न करता कठोरात कठोर कारवाई करावी
व सगळ्यांना समान न्याय द्यावा, कारण सगळ्या लोकांचं लक्ष पोलीस प्रशासनावर लागून आहे की आता पोलीस प्रशासन या ठिकाणी कशा प्रकारे लोकांना साथ देतील, त्यावर लोकांचं इथं भवितव्य ठरणार आहे. स्थानिक नागरिकांचाही या ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभत आहे या चौकीला. तसं आम्ही CP ऑफिसला लेटर देऊन सुद्धा कळवलेलं आहे. सगळे प्रोसेस पूर्ण झालेले आहेत. चौकीचं कामही अंतिम टप्प्यात आलेलं आहे. स्थानिक नागरिकांच्या या सहकार्यामुळं आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं सगळ्या महिला भगिनींचे मी विशेषतः आभार मानते. कुणाल भाऊ सरोदे यांनी त्यांची जागा दिली त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या गंगानगरमध्ये गुंडगिरी इतकी वाढली होती की लोकांना जाणं येणं त्रस्त झाले होते. या पुलावरती या ठिकाणी दारू पिऊन लोक थांबत होते, त्यामुळे महिलांना ते जाण्याची भीती वाटत होती. पण आज या ठिकाणी आमचे प्रतिनिधी माननीय विशाखाताई हरपळे आणि संदीप काका हरपळे यांच्याशी आम्ही सल्लामसलत केले आणि त्यांनी या ठिकाणी माझ्या जागेमध्ये या ठिकाणी या पोलीस चौकीचं आपण काम चालू केले आणि खूप गतीनं हे काम चालू झालेलं आहे. मी त्याबद्दल आमच्या काकी म्हणजे विशाखाताई यांचं मी आभार मानतो, काकांचंही आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी हेच चौकीचं काम करून घेतलेलं आहे. आणि या काम करताना पोलिसांनीसुद्धा आपल्या कामामध्ये पारदर्शकपणा ठेवून गुन्हेगारी कमी करावी एवढीच अपेक्षा ठेवतो मी. आपल्या गंगानगर परिसरामध्ये वाढती गुन्हेगारी म्हणजे बऱ्याच वर्षापासून 25-30 वर्ष झाली इथल्या लोकांना त्रास होता. मी पण स्वतः पंचायत समिती सदस्य होते, पण माझ्या पण कालावधीमध्ये पोलीस स्टेशन झालं नाही. प्रयत्न केले होते पण झालं नाही. पण या प्रभागाच्या आपल्या नगरसेविका विशाखाताई हरपळे आणि संदीप काका हरपळे यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या सर्व महिला भगिनी असतील सर्वांच्या प्रयत्नातून इथं पोलीस चौकी त्यांनी मंजूर करून आणली. त्यांनी कमिशनर ऑफिसला अर्ज केले. तसंच आपल्या उरळी देवाची पोलीस चौकी आहे तिथं पण त्यांनी बरेच प्रयत्न केले, तेव्हा ही चौकी मंजूर झालेली आहे. कारण मला माहिती आहे चौकी ही सहजासहजी मंजूर होत नाही. तर ह्या दोघांचे ह्याच्यामध्ये बरेचसे कष्ट आहेत. आणि गंगानगर भागामध्ये गुन्हेगारी तर खूपच आहे. मध्यंतरी बरेचसे खून वगैरे झालेले आहेत, म्हणजे तरुण मुलं त्यात गेलेली आहे. त्या आईवडिलांनी काय करायचं, म्हणजे आम्हाला पण त्यावेळेस दुःख वाटायचं. परंतु आज ते स्वप्न म्हणजे चौकीचं आज साकार झालेलं आहे. आणि ते स्वप्न साकार होण्यासाठी कुणाल भाऊ सरोदे यांनी मालकीची जागा, स्वतःची जागा कोण कोणाला देत नसतं, पण त्यांनी एवढी मोठी जागा आज चौकीसाठी दिली, म्हणजे समाजासाठी दिलेली आहे. म्हणजे त्यांचे पण आभार मानले पाहिजे आपण. विशाखाताई आणि संदीप काका या दोघांनी पण चौकी आणण्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. आणि ही चौकी खरंच आपल्या या सर्व गंगानगर नागरिकांसाठी आहे ना, ही चौकी खूप प्रेरणादायी ठरणार आहे. कारण इथली जर वाढती गुन्हेगारी थांबली तर त्या तरुण मुलांचं आज आयुष्य चांगलं घडल. पोलीस पण सहकार्य करतात, त्यांची पण पाहणी म्हणजे रात्रीचं वगैरे त्यांचं पण राऊंड असतो, रात्री संध्याकाळचा पण रात्री 12 वाजता वगैरे. मी विशाखाताई आणि संदीप काकाचे आभार मानते. एवढंच बोलते. धन्यवाद. संदीप काका हरपळे, विशाखाताई हरपळे, कुणाल सरोदे यांच्या प्रयत्नातून हे जे काही झालं आहे हे लय भारी झालेलं आहे की आज जनता नागरिक हे सुखाने श्वास घेऊ शकतील, शांततेने झोपू शकतील. आज चौकी होणं हे साधारण नाही आहे. चौकी होण्याला भरपूर कष्ट लागतात आणि ते सगळं काय ह्यांनी केलेलं आहे. आणि ह्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून हे जे काय झालं आहे ते चांगलं झालेलं आहे. आणि सगळ्याला म्हणजे शांततेची झोप लागण आणि मोकळा श्वास घेता येईल. आणि ही जी वाढती गुन्हेगारी आहे ह्याला कुठंतरी आळा बसेल आणि गंगानगर शांततेत राहील. मला इथं येऊन 10 ते 15 वर्ष झाले, पण इथं चौकी नव्हती. आम्हाला खूप लांब देवाच्या उरुळीला जावं लागायचं तिथं पोलीस नसतील तर. पण विशाखाताई हरपळे आणि संदीप काका हरपळे यांच्या प्रयत्नातून त्यांच्यामुळं आम्हाला यश मिळाले. कुणाल सरोदे त्यांनी पण खूप त्यांचा पण मोलाचा वाटा आहे ह्याच्यामध्ये. त्यांनी पण आम्हाला साथ दिली. त्यांनी जागा त्यांची स्वतःची मालकीची दिली. त्याच्यामुळे आम्हाला छान वाटते. आणि इथं गंगानगर हे ना गुंडगिरी म्हणूनच प्रसिद्ध होतं. इथं ना यायला दिवसा पण लोक घाबरायचे. आणि आत्ता आहे ना आम्हाला एकदम इतकं छान वाटतंय की म्हणजे एकदम छान वाटायला लागलं आहे की इतकं पोलीस स्टेशन इथं झालेलं आहे विशाखाताई हरपळे आणि संदीप काका हरपळे यांच्या प्रयत्नातून. त्याच्यामुळं आम्ही खूप खुश आहे. इथल्या महिला त्यांच्या सदैव पाठीशी असणार, कारण त्यांनी इतकं मोठं आम्हाला म्हणजे महत्त्वाचं योगदान केलं आणि ही पोलीस चौकी दिली आमच्या इथं दिली. त्याच्यामुळं आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नगरसेविका विशाखाताई हरपळे आणि संदीप काका हरपळे यांच्या माध्यमातून पोलीस चौकी आपली इथं मंजूर झाली, त्याबद्दल मी विशाखाताई हरपळे आणि संदीप काका हरपळे कुणाल भाऊचे पण आभार मानते. कॅमेरामन सिमोनसह मी मनीष कांबळे, गंगानगर.